मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल होणार आहेत आणि यामुळेच भाजपकडून फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी आहेत। फडणवीसांच्या नागपूरमधील धरमपेठ इथल्या घराला फुलांच्या माळांनी आता सजवलं गेलंय। नागपूरमध्ये आज भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। तुषार, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच आता नागपूरमध्ये येत आहेत, कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जाईल? निश्चितच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये येत आहे। मात्र या पलीकडे जाऊन आणि भाजपचं शक्ती प्रदर्शन या पलीकडे जाऊन याचा विचार करायला पाहिजे, कारण की 2019 मध्ये आणि 2022 मध्ये भाजपकडे ही संधी असताना देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ तेव्हा मिळाली नव्हती। मात्र आज त्यांना परत एकदा ती 2014 नंतर संधी मिळालेली आहे। सध्या मी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या धरमपेठेतील निवासस्थानी आहे। आपण बघू शकतो की नागपूरचं त्यांचं ते निवासस्थान आहे, कशा प्रकारे आकर्षक झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे। यावरच दिसतं की आज देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दिवाळी आहे किंवा नागपूरकरांच्या प्रत्येकांच्या घरी आज दिवाळीसारखा सण वाटत आहे, कारण की त्यांचा नागपूरकरांचा देवाभाऊ किंवा नागपूरकरांचा देवेंद्र हा आज राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये येतात। त्यामुळे नागपूरच्या रस्त्यावरचं देखील दृश्य बघितलं ना तर जागोजागी नागपूर हे भगवमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी त्रिकोणी पार्क इथे जी शाखा भरते अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आहे, तिथले काही ज्येष्ठ स्वयंसेवक आहे ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शाखेत असताना काम केलं। आपण त्यांना विचारूया, आज देवेंद्र फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे, किती आनंद आहे आणि काय आठवणी आहे त्यांच्या आनंद तर तुम्ही अगदी कोणाला विचारलं तर तो हसा बिलकुल आनंदाने सांगेल। देवेंद्र अगदी लहानपणापासून पाहिलेले सगळे लोक आहेत, जे ज्येष्ठ लोक आहेत आमच्यासारखे। तुमच्यासोबतही काम केलं त्यांनी? हो, मग माझ्यासोबतही काम केलेलं आहे, कारण मी या शाखेचा संस्थक आहे। लहानपणापासून मी संस्थक आहे। माझ्यापेक्षा लहान देवेंद्रच्या वडिलांपासून मी त्याच्यावर काम केलं आहे, त्याच्यामुळे हे त्यांच्या बाजूलाच राहतात, म्हणजे यांचं हे जास्त राहील त्याच्यामध्ये। शाखेत असताना काय आठवणी आहे देवेंद्र फडणवीसांची? तसं पाहिलं तर माझा एक 10 वर्षापासून मी इथे निवासाला आलेलो आहे, तर पण त्याच्या अगोदर नगरसेवकापासून त्यांना आम्ही सोबतच राहत होतो। आणि लहान तरुण स्वयंसेवकांना काय आदर्श सांगता फडणवीसांबद्दल? स्वयंसेवकांना हेच आदर्श देऊ की प्रत्येकाने शाखेचा, कारण की रोज 1 तासाची शाखा असते, 7:30 ते पावणे 8, तर प्रत्येकाला हेच सांगणं आहे की शाखेत गेल्यानंतर जो व्यक्ती मुख्यमंत्रीपर्यंत जाऊ शकतो, तर तुम्ही रोज नियमित शाखेत जा आणि शाखेचं पालन करा, त्याच्यामुळे हे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। शाखेमध्ये ज्या स्वयंसेवकांकडे ज्या गोष्टीमध्ये रस असतो त्या गोष्टीसाठी त्याला प्रोत्साहित केलं जातं। फडणवीसांमध्ये ते गुण, जे सुप्त गुण आहे ते शाखेत असताना दिसत होते तुम्हाला? हो, नक्कीच। काही लहानपासून शाखेतनं निघाला की तू कोणते उद्योग करायचा, किती लोकांना भेटायचा आणि काय बोलायचं हे आम्हाला माहिती होतं। आपण बघू शकतो की हे ज्येष्ठ स्वयंसेवक आहे, त्यांना अत्यंत आनंद आहे। आज परत शाखा संपल्यानंतर ते घरी निघत असताना इथे देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर फोटो घेत होते, तेव्हा ते आम्हाला भेटले आणि मग आम्ही त्यांच्या त्या आठवणी जागृत केल्या। त्यावरून लक्षात येतं की नागपूरकरांना आज दिवाळीसारखा, आजचा दिवस नागपूरकरांसाठी दिवाळीसारखा आहे आणि प्रत्येक नागपूरकरांना या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज पहिल्यांदा येत असल्यामुळे मोठं जंगी स्वागत होत आहे त्यांचं। अगदी तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।